ऑल एक्झाम कट्टा आणि एस एम क्लासेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण आयोजित करत असलेले वेगवेगळे शैक्षणिक उपक्रमात अंतर्गतच आज आपण TET परीक्षेचं स्वरूप, माध्यम, कोण देऊ शकतं, का द्यायची परीक्षा या सत्रामध्ये सर्व भविष्यातील शिक्षकांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये TET परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेचं स्वरूपाविषयी किंवा सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा, ज्याला आपण TET म्हणतो, शिक्षक पात्रता परीक्षा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट मध्ये प्राथमिक म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी व उच्च माध्यमिक म्हणजे 6वी ते 8वी या 2 स्तरावरील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील. म्हणजे पेपर 1 साठी वेगळी आणि पेपर 2 साठी वेगळी. दोन्ही स्तरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असणार आहेत, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहणार आहे. म्हणजे जे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते माध्यमिक स्तरावरचे आणि उच्च माध्यमिक स्तरावरचे असणार आहेत. त्याचबरोबर अभ्यासक्रमावर आधारित असणार आहेत. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की परीक्षा कोण देऊ शकतं? तर बघा, परीक्षा DED उत्तीर्ण असणारे विद्यार्थी आणि BED उत्तीर्ण असणारे विद्यार्थी. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडेल की पेपर 1 कोण देऊ शकतं? फक्त DEDचे विद्यार्थी देऊ शकतात का BEDचे? तर नवीन नियमानुसार BEDचे विद्यार्थी देखील पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पण पेपर देऊ शकतात. त्यानंतर ही परीक्षा किती वेळा ही परीक्षा देता येते? तर त्याचं काहीही लिमिट नाही आहे. तुम्ही किती वेळेस ही परीक्षा देऊ शकता, याची मर्यादा कोणतीही नाही. वयाचं अट देखील नाही. त्यानंतर परीक्षा पास किंवा पात्र होण्याचे निकष काय आहेत? तर आपण जर बघितलं पात्रतेचे निकष, या परीक्षेमध्ये किमान 60% गुण म्हणजे 150 मार्काची परीक्षा आहे, तर कमीत कमी 90 मार्क तुम्हाला घ्यायचे आहेत. बरं, निगेटिव्ह सिस्टीम आहे का? तर नकारात्मक सिस्टीम देखील या परीक्षेमध्ये नाही आहे. जरी तुमचं उत्तर चुकलं तरी तुमचं मार्क, बरोबर आलेल्या प्रश्नाचे मार्क वजा होणार नाहीत. ही ओपनसाठी 60% मार्क कमीत कमी म्हणजे 150 पैकी 90 मार्क घ्यायचेत. आणि जे आरक्षण आहेत, जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग, इतर मागासवर्ग, OBC आणि आर्थिकदृष्ट्या EWS, अपंग विद्यार्थी, सर्वांना मिळून तुम्हाला 55% म्हणजेच 150 पैकी 83 मार्क पात्रतेसाठी घ्यायचे आहेत. इथं कुठंही गुणवत्ता यादी नसते, फक्त पात्र व्हायचं असते ही परीक्षा. बरोबर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न तुम्हाला निर्माण होईल, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना काय फायदा होतो? विनाकारण परीक्षा द्यायची का? तर नाही. याचं एक वेगळं महत्त्व आहे. बालकाचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार यापुढे सर्व प्राथमिक शिक्षकाकरिता म्हणजे इयत्ता 1ली ते 8वी शिक्षक पात्रता परीक्षा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य करण्यात आलेली आहे. ही बाब प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी देणाऱ्या सर्व शाळांमधील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळ, जसं ICSI, त्यानंतर स्टेट बोर्ड, CBSE बोर्ड, त्यानंतर अनुदानित, त्याबरोबरच विना अनुदानित, त्यानंतर प्रायव्हेट स्कूल असतील, कायम विना अनुदानित शाळा, या सर्व शाळांना शिक्षक नियुक्त करत असताना TET परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार. हेच नियम सर्व शिक्षकांना लागू असणार आहे. तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा आहे किंवा तुम्ही प्रायव्हेटमध्ये जॉब करायचा असेल तरी देखील. आता परीक्षेचे माध्यम काय असतं? तर बघा, मराठी आणि इंग्रजी याबरोबरच बाकीचे जे उर्दू माध्यम असेल, कन्नड असेल, हे देखील माध्यम तुम्हाला या परीक्षेसाठी उपलब्ध केलं जातं. त्यानंतर परीक्षेची तयारी किती दिवस करावी लागते? साधारणतः परीक्षेची तयारी 2-3 महिन्यापासून नियमितपणे करणं गरजेचं असतं. आता ह्याची वारंवारता आणि वैधता, हे परीक्षा दिल्यानंतर तुम्ही जर पास झालात, पात्र झालात, तर हे किती दिवस गृहीत धरलं जातं? तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल. परीक्षा परिषदेमार्फत ही परीक्षा घेतली जाते वर्षातून एकदा. जसं आता IBPSनं परीक्षा टेट परीक्षा घेतली होती त्या पद्धतीनं नाही आहे. ही परीक्षा फक्त आणि फक्त परीक्षा परिषदच घेऊ शकते. अशी तरतूद महाराष्ट्राच्या GR मध्ये आहे.
त्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांना शासनातर्फे म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पात्रता प्रमाणपत्र दिलं जातं. या प्रमाणपत्राची वैधता म्हणजे हे पात्रता प्रमाणपत्र किती वर्षासाठी असतं, तर वैधता निर्गमित केलेल्या दिनांकापासून आजीवन हे पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी सदर परीक्षेत किती वेळात देखील तुम्हाला देऊ शकतो. एकदा तुम्ही पात्र झाल्यानंतर देखील ही परीक्षा देऊ शकता. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास थेट नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्याचा कोणताही हक्क राहणार नाही. फक्त तुम्हाला ही पात्रता आहे एक, त्यामुळं या परीक्षा पात्र झाल्यात तुम्हाला टेट परीक्षा द्यावा लागणार आहे. पण ही पहिली पायरी ही परीक्षेची आहे. त्यामुळे ही परीक्षा सर्वांसाठीच, अनुदानितमध्ये काम करणार असाल, जिल्हा परिषदला काम करणार असाल, त्यानंतर प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करणार असाल, विनाअनुदानितमध्ये जॉब करणार असाल, तरी सर्वांना अनिवार्य आता नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार असणार आहे. आता परीक्षा शुल्क किती असतं आपण जर बघितलं तर ओपनसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी वेगवेगळं असतं आणि दोन्ही जर देणार असाल तर ते एकत्र पण असतं. जर बघा पेपर ओपनसाठी 500 रुपये असतं पेपर 1 पेपर देणार असाल, आणि जर तुम्ही दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 देणार असाल ओपनचे विद्यार्थ्यांसाठी तर 800 रुपये आहे. त्यानंतरनं जर सर्व म्हणजेच कॅटेगरीमधले विद्यार्थी असतील तर त्यांना 250 रुपये आहे. 1 पेपर देणार असाल आणि 2 पेपर देणार असाल तर 400 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. आता प्रश्नपत्रिका आराखडा व स्वरूप. आता शिक्षक पात्रता परीक्षा ही 2 स्तरावर घेतली जाणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, ज्याला 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी असं म्हणतो, बरोबर आहे. तर त्यासाठी वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. प्राथमिक व उच्च प्राथमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य असणार आहेत. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे द्यावं लागणार आहेत. तर बघा, पेपर 1 प्राथमिक स्तर एकूण 150 प्रश्न असणार आहेत. 150 गुणांसाठी मार्कासाठी. कालावधी असणार आहे 2.5 तासाचा, 2 तास 30 मिनिटाचा. विषय कोणकोणते असणार आहेत ते आपण पुढे सविस्तरीच्या पाहणार आहोत. तरी पण सांगतोय 30 प्रश्न तुम्हाला बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगानं विचारले जाणार आहेत. त्यानंतरनं 30 प्रश्न ही भाषा 1 साठी बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत. 2 भाषा दुसरी जी आहे, जसं तुम्ही माझी मराठी भाषा असेल प्रथम भाषा आणि दुसरी भाषा ही इंग्रजी असेल तर मला इंग्रजीवर 30 वेगळे स्वतंत्र आणि मराठीवर 30 प्रश्न स्वतंत्र. त्यानंतर 30 प्रश्न हे गणितावर विचारले जाणार आहेत आणि 30 प्रश्न हे परिसर अभ्यासावर. अशा पद्धतीनं 5 विषय आहेत वेगवेगळे, त्यावर प्रत्येकी 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. एकूण 150 प्रश्न 150 गुणांसाठी. प्राथमिक म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी साठीचं हे सर्व त्याचं विश्लेषण आहे. आता पुढे जो विषय 2 आहे बघा, पेपर 2 जो आहे तो 6वी ते 8वी साठी उच्च प्राथमिक स्तर, एकूण 150 प्रश्न, 2.5 तास सेम कालावधी आहे. आणि याचं विषयाचं जर आपण विश्लेषण पाहिलं तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र जे पेपर 1ला कॉमन आहे त्याच्यावर 30 प्रश्न इथं पण विचारले जाणार आहेत पेपर 2मध्ये. त्यानंतर भाषा 1, जसं मी सांगितलं मराठी भाषा माझी 1 आहे तर त्यावर 30 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि त्यानंतर गणित आणि विज्ञान, गणित किंवा विज्ञान यावर तुम्हाला 30 प्रश्न, गणित विज्ञान किंवा समाजशास्त्र जर असेल, जर ज्यांचं गणित आणि विज्ञान नसेल त्यांचं समाजशास्त्र असेल त्यावर 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि ज्यांचं BEdला गणित आणि विज्ञान आहे त्याच्यावर 60 प्रश्न, जर ज्यांचं गणित आणि विज्ञान नसणार आहे त्यांना सामाजिक शास्त्रावर 60 प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा पद्धतीनं एकूण 150 प्रश्न 150 गुणांसाठी कोणतंही निगेटिव्ह सिस्टीम तुम्हाला नसणार आहे. अशा पद्धतीनं. आणि हे BEdसाठी पेपर 2 कंपल्सरी असतो. DEdचे विद्यार्थी पेपर 2 देऊ शकत नाहीत, मात्र BEdचे विद्यार्थी पेपर 1 आणि पेपर 2 देऊ शकतात. अशा पद्धतीनं ही TET म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ही सर्वांसाठी देणं गरजेचं आहे. याचं दुसरं एक महत्त्व आहे, जर तुम्ही TET परीक्षेमध्ये दोन्ही पण पेपर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला शिक्षक भरतीमध्ये, थेट शिक्षक भरती जी आहे ज्याला आपण टेट परीक्षेमार्फत घेतली जाते त्याची परीक्षा, ती उत्तीर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टलमार्फत तुम्हाला पेपर 1 म्हणजेच प्राथमिकला, आणि सर्वात जास्त जागा ह्या प्राथमिकला असतात, त्यामुळे जर तुम्ही पेपर 1 उत्तीर्ण झालात, पेपर 2 उत्तीर्ण झालात तर तुम्हाला त्याचा फायदा
तिकडं थेट शिक्षक भरतीमध्ये होऊ शकतो. त्यामुळं TET परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूप महत्त्वाचा निकष असणार आहे, जे BEd धारक आहेत त्यांना. त्यामुळं ज्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण नसतील, तर त्यांनी आता लवकरात लवकर त्याची जाहिरात पडेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची TET परीक्षा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET परीक्षा, या दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा तुम्ही पेपर 1 आणि पेपर 2 उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा शिक्षक भरतीमध्ये होणार आहे. आणि ज्यांना क्लास जॉईन करायचा असतील TETसाठी किंवा CTETसाठी, शिक्षक पात्रता परीक्षा, महाराष्ट्र राज्य आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात तुम्हाला जर क्लास जॉईन करायचे असतील, तर नक्कीच जो नंबर दिलेला आहे 9689047738 या नंबरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता किंवा त्याचं रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे, त्यावर देखील तुम्ही क्लिक करून क्लासेस जॉईन करू शकता. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.